स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम हे आयुर्वेदाचे सगळ्यात पहिले सूत्र आहे। याचा अर्थ असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करा आणि त्यानंतर जर त्याला आजार झाला तर त्या आजाराची चिकित्सा करा। म्हणूनच आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आजार सांगितले नाहीत किंवा ट्रीटमेंटचा भाग सांगितलेला नाहीये, तर सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदामध्ये तुम्ही स्वस्थ राहण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितले आहे। आता आपण बघूया की स्वस्थ राहण्यासाठी 3 महत्त्वाचे नियम कोणते आहेत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्वस्थ राहण्यासाठी दिनचर्या आणि ऋतुचर्या पाळायची आहे। म्हणजेच तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणत्या वेळेला काय करायचं आहे हे आयुर्वेदामध्ये काही नियम आहेत, ते जर पाळले तर तो माणूस आजारीच पडत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रसायन घ्यायचं आहे। रसायन हा एक असा पदार्थ आहे की जो घेतला तर शरीर चिरतरुण आणि निरोगी राहतं। ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आवळा आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं पचन व्यवस्थित ठेवायचं आहे। जेवढी भूक लागली तेवढंच खायचं आहे। तुम्हाला जेवढं अन्न पचू शकतं तेवढंच अन्न खायचं आहे। असं जर केलं तर तुमचं शरीर आतमधून तरुण राहतं आणि एजिंग लवकर होत नाही।